मला इकडे जायचंय जयंत माइंडकर आणि हेमलता पाटील यांच्याकडे. हेमलताजी, जसं आता आपल्याला सांगितलं जात होतं, जो आपला मगाचा मुद्दा राहिला होता की नरेंद्र मोदींवर टीका करायची, पुन्हा एकदा ज्या ट्रॅपमध्ये पासून राहुल गांधींनी स्वतःला वाचवलं आताच्या भारत जोडो यात्रेमध्ये, ती चूक गुजरात भाजपमध्ये खरगेंनी, बाकीच्यांनी, नरेंद्र मोदी रावण आहेत. कोणी सांगितलं होतं तुम्हाला मौत का सौदागरचा फटका बसला होता? हे रावण वगैरे बोलायला कोणी सांगितलं? तिकडे गुजराती सेंटिमेंट एक झाली, असं नाही वाटत जरा या नेत्यांना आवरायला हवं होतं? नाही, कसं आहे की भाजपची स्ट्रॅटेजीचा विचार केला तर सत्तेसाठी हे सर्जिकल स्ट्राईक सुद्धा करतात, राज्यामध्ये भांडणं लावतात की आपल्या दोन्ही राज्यांमध्ये सत्ता असताना सीमा प्रश्नावरून भांडणं लावतात, एकमेकांना लढवायला लावतात. आणि ह्यांची स्ट्रॅटेजी, एखादा शब्द जरी आला तरी मला असं म्हटलं, मला बिछडे वर्गाचा म्हटलं, मला चायवाला म्हटलं, तर एखाद्या वाक्याला टर्न देऊन ते वाक्य सारखं समाज माध्यमांसमोर आणणं, समाजासमोर आणणं आणि मतांचं राजकारण करणं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत काही एखादं विधान होत असेल, पण हे कसं असतं की कुठल्याही विधानाला टर्न द्यायचा आणि आपल्याला पाहिजे तसं ते विधान करायचं आणि सारखं ते मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि त्या पद्धतीने ते वर्किंग करतात. त्यामुळं काहीही केलं, कशाही पद्धतीने तुम्ही हे केलं तरी त्यांचा ठरलेला अजेंडा आणि त्या पद्धतीने तो राबवतात. सत्तेसाठी आणि सीटसाठी काहीही करावं लागेल तर ते करण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यासाठी ते हे सगळे उद्योग करत राहतात. बरं, हेमलताजी, मी सध्या तरी तुम्हाला धन्यवाद देतोय, कारण तुमचे सहकारी बालाजी गाडे आता यापुढे काँग्रेसची बाजू सांभाळण्याचं काम करतील. तुम्ही गेले तासभर आमच्यासोबत होता, त्यासाठी आभार. मी जातो जयंत माइंडकर यांच्याकडे. माइंडकरजी, नॅरेटिव्हचा खेळ असतो अनेकदा. निवडणुका हा तुमचा परफॉर्मन्स वगैरे काही नसतं. निवडणुकीच्या मतदानाच्या आधीचे 2 आठवडे महत्त्वाचे ठरतात. कसा प्रचार झालेला आहे, काँग्रेस या प्रचारामध्ये अजूनही मराठीमध्ये त्याला माती खाणं म्हणतात, असं काहीतरी रावण वगैरे म्हणणं नरेंद्र मोदींना वगैरे वाटतं तुम्हाला याचा फटका बसला? गुजराती सेंटिमेंट फिरली? मला असं वाटतं की मुळात रावण कशाला, म्हणजे मी तर अगदी 2002 गोधरा रायट्स पासून मी स्वतः गुजरात कव्हर केलेलं आहे, स्वतः तिथे गुजरातमध्ये होतो म्हणून सांगतो. जे काही आपण बोललो, मग अगदी फेमस शब्द म्हणजे मौत का सौदागर, जे बोललो त्यावर काँग्रेस कायम का राहत नाही हा माझा प्रश्न आहे. काँग्रेस एक प्रकारे मागे येतं, कारण भारतीय जनता पार्टी आपल्या मीडिया स्ट्रॅटेजीच्या नुसार आपले जे काही प्लांटिंग असेल, स्टोरी प्लांटिंग, त्यानुसार असे की बा आम्ही हे केलं, तुम्ही याच्याबद्दल बोलायचं नाही, मात्र तुम्ही जे केलं ते फार चूक आहे आणि त्याच्याबद्दल बोला, अशा प्रकारे रणनीती, जणू काही रणांगण कसं असावं हे पण आखून देतात. आणि दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतंय, माझ्या बाजूला काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, तरी पण मी बोलतोय की काँग्रेसचे ज्येष्ठातले ज्येष्ठ नेते या ट्रॅपमध्ये अडकतात आणि जणू काही मौत का सौदागर समजा वाक्य वापस घेतलं नसतं. माझ्या दृष्टीने काहीही बिघडलं नसतं. याचं कारण 2002च्या रायट्समध्ये ऑफिशियली जर का सुमारे 1000 माणसांचा जर का तिथे बळी गेलेला आहे आणि अनऑफिशियली ती फिगर जर का 2000 आहे, त्यावर जर का मुख्यमंत्री असताना, पदावर असताना असं घडलं, असं समजा सोनिया गांधींनी म्हटलं असेल तर त्या वाक्यावर का होय आम्ही असं म्हटलंय, हे ठाम राहणं जो प्रकार आहे तो काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांमध्ये दिसत नाही. मग आता जो रावण शब्द असेल, आम्ही नाही माइंडकर, मी माझं दुमत आहे, ही भाषा आहे, हा रावण आहे, हा मौत का सौदागर आहे. एक मिनिट, मग इन दॅट केस राजीव गांधींचं वाक्य की काय, जर का झाड पडलं तर मग जमीन हादरणार वगैरे, या नॅरेटिव्ह वरती काम करायचंय, मला याच्यावर काम करायचंय. मी अजित चव्हाणकडे जातो. अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अजित, माझा तुम्हाला प्रश्न आहे, भाजपला, नरेंद्र मोदींना काँग्रेसने जे रावण वगैरे शब्द वापरले होते त्याचे परिणाम बघायला मिळत आहेत गुजरातमध्ये? प्रसन्नजी नमस्कार, माइंडकरजी आपल्यालाही नमस्कार, पॅनलवरच्या सर्वांना नमस्कार. आणि प्रसन्नजी, असं आहे बघा, मी गुजरातमध्ये फिरलो आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गुजरातच्या जनतेमध्ये प्रचंड प्रेम आहे, भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड प्रेम आहे. आणि साहजिकच आहे, ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्यांनी जी भाषा वापरली ती गुजरातच्या जनतेला आवडलेली दिसत नाही. आणि आता जे कल येत आहेत आपल्या हाती, त्या कलांमध्ये हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. प्रसन्नजी, मला एक गोष्ट अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपण ग्राउंडवरची जी परिस्थिती आहे ती पाहिली पाहिजे. भारतीय जनता पक्ष तिथे सातत्यानं निवडून येतो. यावेळेला आम आदमी पक्षाच्या मंडळींनी
ज्या पद्धतीने सांगितलं होतं की अक्षरशः आम्ही लिहून देतो बरं की इथे आमचं सरकार येऊ घातलेलं आहे, काय झालं? बरं लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांना काय वाटतं, तिथे 7-7 वेळा निवडून येणं प्रसन्नजी गंमत नाही हो. लोकांसाठी काम करावं लागतं. तिथं मी अनेक कार्यकर्त्यांना भेटलो, बरं. माझ्या सहकार्यांना भेटलो, अतिशय निष्ठेने मग ते काम काँग्रेसचं करतात. काय चालू होतं अजित लोकांच्या तुमचं मनामध्ये काँग्रेसचं काय चालू होतं गुजरातमध्ये? लोकांच्या तुमचा फील्ड मनामध्ये रिपोर्ट काय भारतीय आहे? जनता पक्ष आणि निश्चित प्रसन्न जे आपण म्हणालात तसं लोकांना अशी खालच्या पातळीवरची टीका जी आहे ती अजिबात रुचलेली नव्हती आणि त्याची चर्चा होती ठीक आहे, लोकांमध्ये. आपण काँग्रेसला विचारूयात. बालाजी गाडे आपल्या सोबत आहेत. बालाजी, तुम्ही जर का ऐकलं असेल अजित चव्हाणांना, तुमचं काय उत्तर आहे यावर? काय उत्तर आहे? नाही, मुळामध्ये गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 7 टर्ममध्ये बीजेपी निवडून येते आणि विकास वगैरे जे काही अजित चव्हाणजी या ठिकाणावरती सांगतायत, वास्तविक पाहता मला प्रसन्नजी थोडंसं एक तासाभरापूर्वी जो मागच्या प्रवक्त्यांना आमचा जो प्रश्न विचारला होता की भारत जोडोमध्ये राहुलजी काय करतायत इकडं सगळे हे चाललेलं असताना, त्याचं उत्तर मला इथं अगोदर द्यायचं आणि मग त्या मुद्द्यावरती यायचं आहे मला अजितजींच्या, की भारत जोडोमध्ये फिरून इकडं का ती यात्रा गेलेली नाहीये, हा एक मुद्दा आहे, त्याच्यावरती मला बोलायचं आहे. आज देशामध्ये 2014 साली नरेंद्र मोदी आणि भाजपने या देशातल्या राजकारणाचं ग्राउंड बदललं आणि ते मूळ प्रश्नावरनं बाजूला नेऊन धर्मांधता, खोटा राष्ट्रवाद, धार्मिक दंगली याच्यावरती अशा पद्धतीने आणून ठेवलंय की त्यामध्ये या देशातल्या सर्व विरोधी पक्षाला गुंतवून ठेवण्याचं काम हे सातत्यानं भाजप करते. आणि हे ग्राउंड जर बदललं नाही तर या देशाची मूळ संविधानाची चौकटच जिवंत राहणार नाही. लोकशाही व्यवस्थेलाच धोका इथं निर्माण झालेला आहे आणि म्हणून ती टिकली पाहिजे. यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत राहुलजी चालतायत इथली लोकशाही जिवंत राहण्यासाठी. आता अजितजीच्या मुद्द्यावरती येतोय की लोकांचा विकास झालेला आहे. तिथं आज जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये मीही फिरलोय, त्या ठिकाणावरती जाऊन आलोय. शिक्षणाचे अनेक प्रश्न त्या ठिकाणावरती बिकट प्रश्न आहेत. नोकऱ्यांमधला घोटाळा त्या ठिकाणावरती आहे. एकीकडे दारू बंद आहे पण बेधुंदपणे तिथं दारू चालते. असे अनेक प्रश्न आहेत. फक्त त्या ठिकाणावरती गुजरातमध्ये जाती आणि धर्माचं ध्रुवीकरण करण्यामध्ये भाजप यशस्वी ठरली आहे, हे मात्र भाजपचं यश या ठिकाणावरती मान्यच करावं लागेल प्रसन्नजी. आणि ते सातत्यानं देशभरामध्ये सर्वत्रच धर्म, जाती, प्रांत, भाषा हा वाद निर्माण करून मूळ प्रश्नांना बगल देण्यामध्ये भाजप 100% यशस्वी आहे. नाही, पण माझा बालाजी तुम्हाला प्रश्न आहे, भाजपाने काय ध्रुवीकरण केलं, मतांचं विभाजन केलं, धार्मिक अजेंडा रेटला, काँग्रेसला कोणी अडवलं होतं? माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुमचं मगाच पहिलं जे प्रश्नाचं उत्तर दिलं, राहुल गांधी सेक्युलरिझमसाठी, पुरोगामित्वासाठी, अहो कोणी इकडे सगळ्या राजकारणाची अंतिम हेतू असतो सत्ता मिळवणे आणि त्यात काही चूक नाहीये. इकडे गुजरातमध्ये इलेक्शन्स आहेत, पंतप्रधान येतात, आम आदमी पार्टीचे केजरीवाल येतात आणि राहुल गांधींना स्वतःचा जरा जो रूट महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेला तो जरा नंदुरबार मार्गे गुजरातमध्ये नेता आला नसता का? म्हणजे मला कळत नाही की आपल्या नेता निवडणुकीच्या राज्यात फिरत नाहीये हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आभूषण वाटतंय. हा धक्का आहे माझ्यासाठी. प्रसन्नजी, याचं उत्तर मला फार महत्वाचं देणं की याचं आभूषण आम्हाला वाटत नाहीये. आम्हाला याचा आनंद आहे की आमचा पक्ष हा कुठल्या तरी एकाच पक्षाच्या, तुमच्या जागा घटल्या बालाजी, जागे व्हा, काँग्रेसच्या जागा घटल्या, आधीचा 70 आकडा गाठला नाहीये. कोणत्या जगात असतात हा जो पराभव आहे त्याचा आम्ही चिंतन करू निश्चित पातळीवरती की कशा पद्धतीनं आमचा पराभव झालाय, त्याच्यावरती काय केलं पाहिजे संघटनात्मक पातळीवरती नक्की हे करू. पण भाजपचं पंतप्रधानांसहित संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणावरती होतं आणि काँग्रेस हा जो पक्ष आहे आम्ही कुठल्या तरी एकाच नेत्याच्या नावावरती चालणार आणि हा लोकशाहीवादी पक्ष आहे. स्थानिक पातळीचे नेते मंडळी, स्थानिक उमेदवार त्या ठिकाणावरती आमचे प्रचार करत होते, स्थानिक पातळीच्या मुद्द्यांवरती, राज्याच्या मुद्द्यांवरती प्रचार करत होते. मी तुमच्याशी सहमत आहे की आमचा आकडा घटलेला आहे, त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे आणि ते आम्ही निश्चित पद्धतीनं करू. म्हणजे बालाजी, तुम्ही स्वतःच विचार करा. मी बाकीच्यांकडे येतो, मला माहिती आहे अजित चव्हाणांना बोलायचं आहे. हिमाचलमध्ये इतका चांगला परफॉर्मन्स तुम्ही देताय, जरा जोर लावला असता, केजरीवालांकडे बोट दाखवणं सोपं आहे, बी टीम आहे भाजपची, अहो जरा जोर लावला असता, राहुल गांधींनी रण पेटवलं असतं, कच्छच्या रणापासून गुजरातच्या सगळ्या भागांमध्ये गेले असतात, अहो हा आकडा तरी वाढू शकला असता, आधीच आकडा रिटेन कदाचित करता आला असता. मी अजित चव्हाणांकडे जातोय. अजितजी बोला, तुमचा काय मुद्दा आहे? प्रसन्नजी, आपल्यासारख्या अनुभवी पत्रकारांना जो बालाजीरावांना प्रश्न विचारला, माझे काँग्रेस पक्षामध्ये अनेक मित्र आहेत, ते या निवडणुकीचं राजकारण, निवडणूक 24 तास जगावी लागते, ते लोकांच्यासाठी काम करावं लागतं, लोकांमध्ये राहावं लागतं. आणि आपण म्हणालात तसं भारतीय जनता पक्षामध्ये किती मोठा नेता असू देत, किती मोठ्या पदावरती असू देत, तो आधी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि ते कार्यकर्ते पण सतत 24 तास जागे ठेवून शेवटी
आम्ही राजकारणामध्ये का आहोत? आम्हाला लोकांची सेवा करायची आणि त्याकरता निवडून यायचे. आम्ही केलेलं काम आम्हाला लोकांना दाखवायचंय. प्रसन्नजी आपल्यासारख्या पत्रकारांना ज्यावरती बोट ठेवलं, तोच प्रश्न असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. परंतु तसं होत नाहीये, ही घुसमट आहे. बरं. मला निश्चितपणे विजय जो आहे तो नम्रपणे स्वीकारायचा असतो. भारतीय जनता पक्षाच्या गुजरात मधल्या जागा कमी होत आहेत. असं सगळं का झालं? तर पाटीदार समाज जो आहे इथला, त्या पाटीदार समाजाच्या तरुणांनी मागच्या निवडणुकीमध्ये, मी अतिशय मोकळेपणानं सांगतो प्रसन्नजी, मी हो. पत्रकार असल्यामुळे हो. मी एकच नुसती बाजू मांडणार नाही, तर मी तिथे जे गेलो होतो, मला जे दिसलं ते मी आपल्यासमोर मांडतो, सांगतो. बालाजीराव, लोकांच्या मनामध्ये काय आहे ते समजून घ्यावं लागतं, ते प्रश्न सोडवावे लागतात. निश्चितपणे पाटीदार समाजाच्या बरं. जे प्रश्न होते, ज्या भावना होत्या, त्या सोडवून घेण्यासाठी जे काही प्रयत्न करायला हवे होते, बरं. ते प्रयत्न मागची निवडणूक जिंकल्याच्या दिवसापासून आम्ही केले. बरं. आणि त्याचं प्रत्यंतर ठीक आहे. आम्हाला इथे दिसतंय. मी अजित एक मुद्दा मात्र अजित मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे हिमाचलच्या बाबतीत. गुजरातचं कौतुक तर ठीक आहे झालं. आता गुजरातचं कौतुक, तुम्ही सत्ता स्थापन करताय, आकडा वाढलेला आहे, 100च्या पेक्षा पुढे 130 पर्यंत गेलेला, चांगली गोष्ट आहे. हिमाचलचा घेऊन येतो मुद्दा. त्यापूर्वी जयंत माइंडकरांना मुद्दा मगासपासून ते हात वर करतायत. बोला माइंडकर. नाही, कसं आहे माहिती आहे का प्रसन्न, की याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की तुम्ही गुजरातमध्ये वारंवार जो काही प्रश्न विचारताय की काँग्रेस सोडून दिलेली काँग्रेसने, तर मी हे बालाजी गाडे मान्य करणार नाहीत कारण ते प्रवक्ते आहेत म्हणून, पण आपण हे मान्य केलं पाहिजे की काँग्रेसनी गुजरात सोडून दिलेलं आहे. दुसरं हे एक रिॲलिटी आपण मान्य करावी. त्याच्यामुळे तुम्ही इकडे का नाही गेलात, तर त्याचं खरं उत्तर असं आहे की आम्ही मुळात स्पर्धेत नाही. आमची स्ट्रॅटेजी फार पुढची आहे. प्रवक्ते म्हणून ते मान्य करणार नाही. एक जो वारंवार मुद्दा येतोय तो, अर्थात आता आपचे प्रवक्ते आहेत की नाही मला माहिती नाही, परंतु 2012 पासून आपच्या फॉर्मेशन पासून मला सरसंघचालक मोहन भागवतांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणाले होते की कुठल्याही चळवळीत संघाचे कार्यकर्ते असतात. अर्थात त्यांचा रेफरन्स होता या अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या आंदोलनाकरता, जिथूनच आपचा जन्म झाला. याचा अर्थ असा की एक मान्य करा की आप ही संघाची बी टीम आहे. गोव्यातही तेच होतं. तुम्ही घेतलेली 1500 मतांनी सुद्धा काँग्रेसचे उमेदवार पडू शकतात आणि इथे सुद्धा तेच होत आहे. अगदी 1500 मतांनी गुजरातमध्ये सुद्धा मला व्यक्तिशः ना हा बी टीम आहे ना. मनसे ही भाजपची महाराष्ट्रातली बी टीम आहे, आम आदमी पार्टी देशातली बी टीम आहे, एमआयएम बी टीम आहे. म्हणजे जणू काही म्हणजे आपण ना सगळे मिळून भारताच्या घटनेने दिलेला जो अधिकार आहे की पक्ष स्थापन करता येतो आणि तुम्हाला जनतेत जाता येतं, म्हणजे त्याच्यावरती सगळ्यांना बी टीम ठरवायचं. पण ज्या पक्षांनी स्वतःचं नेतृत्व दाखवून परफॉर्मन्स दाखवला पाहिजे त्यांना मोकळं रान द्यायचं. मला कळत नाही आपण हा विश्लेषण का करतो. ही त्याची बी टीम. तुम्हाला कोणी रोखले परफॉर्मन्स दाखवून द्यायला? पंजाबमध्ये आपने इतका उत्तम परफॉर्मन्स दिला, कोण कोणाची बी टीम आहे? मला कळत नाही की आपण बी टीम हा शब्दच का वापरतो. कोणासाठी किती मोठा अपमान आहे हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून, नेत्यांचा. आणि असेल बी टीम, थांबवलं होतं तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायला, थांबवलं होतं राहुल गांधींना गुजरातमध्ये जाण्यासाठी. मी जातोय अजित चव्हाणांकडे. अजित चव्हाणजी, मला हिमाचलकडे यायचंय. तुम्हाला आधीच्या या चर्चेबद्दल काही कमेंट करायची असेल तर करा. हिमाचलमध्ये भाजप इतका डाऊन का? डबल इंजिन की सरकार का फेल गेली घोषणा? प्रसन्नजी, एक छोटस उत्तर देऊन मी पुढे जातो की थोडस आपण आठवलं पाहिजे. सन्माननीय माइंडकर सरांना मला एक सांगायचंय की एकेकाळी तुम्ही शिवसेनेला वसंत सेना म्हणून हिणवत होता. त्याच शिवसेनेनं काँग्रेसला सत्तेवरून महाराष्ट्रामध्ये खाली खेचलं. राजकारणामध्ये सर चर्चेच्या मैदानामध्ये ठीक आहे, हा याची बी टीम आहे, तो त्याची बी टीम आहे. मी प्रसन्नजीशी अतिशय सहमत आहे. सर असं काही नसतं. तुम्हालाही ते माहिती आहे. ते प्रयत्न करतायत. एक निवडणूक, 2 निवडणूक, 3 निवडणूक आणि एक चांगला सशक्त विरोधी पक्ष म्हणून ते कधी समोर येतील. पण तसं त्यांना येण्यासाठी मोठा काळ जावा लागेल. भारतीय जनता पक्षाशी संघर्ष करावा लागेल आणि तसं भविष्यात मला दिसत नाही. पण सर बी टीम वगैरे असं काही नसतं. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आपण नाव घेतलं, संघ परिवारामध्ये अनेक आमच्या विचार परिवारामधल्या संघटना आहेत आणि त्यांची वेळोवेळी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून माहिती दिली जाते. संघ निवडणुकीच्या राजकारणात नाही. त्यामुळं
या चर्चेमध्ये बरं, आपण बरं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख न केलेला बरा. अजित भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बालाजी भारतीय गाडे आणि जनता मी पार्टीच्या बाबतीत बोलायचं झालं कनिष्क तर, जाधव यांच्याकडे सुद्धा येतोय. अजितजी मी भारतीय येतो तुमच्याकडे. दरम्यान एक मुद्दा जो सारखा बी टीमवर नाही तर मी माइंड करणार एक आठवण करून देतो. गुजरातची दिल्लीची जेव्हा पहिली इलेक्शन झाली होती, आम आदमी पार्टी ज्याच्यात जिंकून आली होती, जागा कमी पडल्या होत्या आणि त्यांना काँग्रेसची मतं घ्यावी लागली, मदत घ्यावी लागली. त्यावेळी भाजपने दावा केला होता झाडू चालवण्यासाठी हाताची गरज असते. हे मला अजूनही आठवत आहे. माझा त्याची आठवण करून देतो. त्यावेळी काँग्रेसची बी टीम मानलं जात होतं आपला. त्यामुळे बी टीम या नॅरेटिव्ह मधूनच आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. त्याचं मी ठीक आहे, उत्तर- मी जातो आपकडे. मी आपकडे जातो. बोला. मला उत्तर देऊ दे फक्त. कनिष्क जाधव, आधी कनिष्क जाधव बोलतील. आपण बराच काळ त्यांच्याकडे गेलो नाही आहोत. बोला कनिष्क. प्रसन्नजी, हा मुद्दा सातत्यानं काँग्रेस आणि काँग्रेस बद्दल सहानुभूती असणाऱ्या लोकांकडनं सातत्यानं मांडला होतं की आम आदमी पक्ष ही भाजपची बी टीम आहे. परंतु आम आदमी पक्षाचे आमदार, मंत्री भाजपने सीबीआय ईडीच्या धाडी टाकल्या. जर भारतीय जनता पक्षामध्ये जे विरोधक आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्यामध्ये एमआयएम सोडलं, एमआयएम हा पक्ष सोडला, तर इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाने सोडलेलं नाही. आणि आम आदमी पक्षानं ज्या भारतीय जनता पक्षाचे 32 आमदार होते दिल्लीमध्ये, ते 3 वर आणून ठेवले. नंतर मागच्या वेळेसही 8 आणले. आता 15 वर्षाची त्यांची सत्ता घालवली. पंजाबमध्येही त्यांना सिंगल डिजिट आणलं. गुजरातमध्ये आम्ही आमच्यामुळं पंतप्रधानांना 100 किलोमीटरचा रोड शो करावा लागला. असं असूनही मयंकरजी सारखे पत्रकार आम आदमी पक्षाला भाजपची बी टीम म्हणतायत. हे मला यावर माझा तीव्र आक्षेप आहे. खरं तर काँग्रेसच भाजपची बी टीम आहे. ते निवडणूक नीट लढत आता नाही, तुम्ही ते दुसरं टोक नका मतदानात गाठू. उतरत नाही. आणि ते कनिष्क इतर पक्षांवर कनिष्क आरोप तुमच्या करतात. भावना पोचल्या. भावना पोचल्या तर तुम्ही दुसरं टोक नका गाठू. प्लीज. प्रसन्न, काँग्रेस ही उत्तर- भाजपची बी मला टीम आहे. उत्तर म्हणजे द्यायला याला झालं. माइंड कर. माइंड हे बघ प्रसन्न, आता काय माहितीये का, थोडंसं मी पॉलिटिकल सायन्सनी बोलतोय, तू पण बोललास आणि आता किर्दमही बोलतात. किर्दम जरा प्लीज एक मिनिट. हे बघा, आपण वेस्टमिनिस्टर पार्लमेंटरी सिस्टीम ब्रिटिशांची स्वीकारलेली आहे. त्यानुसार जो उमेदवार निवडून येतो त्याला 50% वर, एकूण मतांच्या 50% वर त्याला मतं मिळाली तरच तो निवडून येतो असं नाही. तो जसा निवडून येतो ज्याला सर्वात जास्त मतं मिळतात. आता याच्यामध्ये होतं काय, आपण हे मान्य केलं पाहिजे की भारतातलं कुठलंही राज्य हे जात, धर्म, पंथ यामध्ये विभागलेलं आहे. त्याच्यामुळे जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग यानुसार जर का मतांची विभागणी झाली आणि त्याच्यामध्ये एक हिंदुत्व, हे सुद्धा एक जातीयवादी, भाजपचा जो कॉल आहे हिंदुत्वाचा तो सुद्धा जातीयवादी कॉल आहे, त्यांचा जर का नॅचरली मोठा पडलं तर हे या डिव्हिजनचा फायदा कोणाला होतो? मला प्रसन्न, तू सुद्धा माझ्यावर म्हणाला की हे बी टीम सर तुम्ही का म्हणता, पण तसं नाही. ह्याच्याकरता म्हणतोय की जर का मायनॉरिटीची मतं घेऊन ओवैसी एका बाजूला गेला, दलितांची मतं घेऊन अजून कोणी एका बाजूला गेले, त्याचबरोबर आपला जी मतं जातात ती सुद्धा कोणती जातात, हिंदुत्ववादी जातात की काँग्रेसची जातात, तर ती सुद्धा काँग्रेसची जातात. आणि याचा फायदा कोणाला, तर अर्थात आपण जे 77 काँग्रेसचे माइंड कर. याच्याबद्दल आपण खूप बोलू शकतो. कुणाची मतं कुणाला जातात याचा विचार त्या तथाकथित बी टीमच्या पार्टीने का करावा? दलितांची मतं आंबेडकरी पक्षांना जात असाल तर मग काँग्रेसचा विचार त्या लोकांनी का करावा? त्यांना वाटलं ते तिकडे गेले. ओपन डेमोक्रेसी स्वतःची ताकद अशी की वोट बँक पॉलिटिक्स छोड़ के, बी टीम छोड़ के आपको वोटिंग करे, पण ते तुम्ही करत नाही आहात. एनिवे, मी जातोय, मी बालाजी यांच्याकडे जातोय. बालाजी, हिमाचलच्या बाबतीत जाऊयात. मागासपासून टीका खूप झाली काँग्रेसवर. जरा कौतुकाचे 2 शब्द मी तुमच्या बाबतीत बोलतो. हिमाचलमध्ये चांगला परफॉर्मन्स आहे. इनफॅक्ट आताची आकडेवारी जी आमच्या ग्राफिक्सवर दिसते, भाजप 32 काँग्रेस 35 आकडेवारीचा हा कल आहे. पण हा आकडेवारी जर अशीच चालू राहिली तर सत्तेच्या खूप जवळ जाते काँग्रेस. हो, हिमाचलमधले निश्चितच समाधानकारक आहेत आणि तिथलं चित्र स्पष्ट होतं. आणि प्रसन्नजी, पाठीमागच्या परत एकदा मुद्द्यावरती येतो की काँग्रेस हा जो पक्ष आहे तो आज गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये आपण जणू काही अध्यक्षीय लोकशाही या देशामध्ये असल्यासारखं एखादा केंद्रामध्ये उमेदवार जाहीर करायचा आणि तोच पंतप्रधान आहे निवडून येण्याच्या आधी सांगायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्या नावावरती देशामध्ये सगळं चालवायचं. मुळात संसदीय लोकशाही या भारतामध्ये आहे आणि काँग्रेस पक्ष हा संसदीय लोकशाही मानणारा पक्ष आहे. म्हणून आमच्या पक्षामध्ये अंतर्गत निवडणुका असतील किंवा बाहेर, त्या कार्यकर्त्यांना तिथल्या जबाबदारीनुसार, त्याच्यातल्या कर्तृत्वानुसार, त्याच्यातल्या योग्यतेनुसार ती जबाबदारी दिली जाते. आणि याचं समाधानकारकरित्या आज हिमाचलमध्ये आपण पाहतोय की तिथल्या कार्यकर्त्यांनी
कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, तिथल्या सामान्य लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटली पाहिजे आणि ते लोक त्या ठिकाणावरती सत्ता सांभाळणार आहेत, राज्य तिथलं पाहणार आहेत. तर त्या लोकांनी तिथं प्रचार केला आणि त्याही ठिकाणावरती जसं गुजरातमध्ये फार मोठे आमचे नेते जे केंद्रातले गेले तसं म्हणताय, तिथंही स्थानिकच्या नेत्यांनीच मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला आणि बीजेपीच्या केंद्रातल्या नेत्यांनी तिथं येऊन ऐनवेळ अगदी नरेंद्रजी मोदीजींनी सुद्धा तिथं येऊन अनेक प्रचार केले. पण मतदारांनी धर्मांधता, वाढती महागाई याला नाकारून लोकशाहीला मतदान केलेलं आहे आणि आपण तिथलं चित्र पाहतोय. गुजरातच्या बाबतीमध्ये मी तिथले पराभव जो आहे तो काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून नम्रपणे स्वीकार करतो. संघटन पातळीवरती आम्ही त्याचा विचार करू. पण येणाऱ्या सर्व राज्यांमध्ये इथला मतदार हा नागरिक होणं प्रसन्नजी या देशामध्ये फार अवघड झालेलं आहे. त्यामुळे बालाजी माझा वेगळाच प्रश्न आहे. तुम्ही संपवतो. गुजरात मधला पराभव एक मान्य करताय, पण हिमाचल मधला जिथे पक्षश्रेष्ठी फार फिरकले नाहीत, सगळं लोकल लेवलला झालं, त्याचा हा काय म्हणू त्याला विजय किंवा ही पॉझिटिव्ह बाब कशी काय स्वीकारता तुम्ही? म्हणजे नाही, नेमकं ही कसं- positive असं नाही बाब वाटत कधी स्वीकारत कधी आपल्या विजयाचा पण विचार करावा नाही, लागतो की नाही, कसं प्रसन्न काय 35 जागा कशा काय? नाही, याची पॉझिटिव्ह बाब म्हणून आम्ही स्वीकारत नाहीये. आमचं संघटन तेवढं स्थानिक पातळीला मजबूत आहे हे आपण अगोदर स्वीकारलं पाहिजे आणि केंद्रातल्या नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय, ताकद दिल्याशिवाय ते संघटन त्या ठिकाणावरती मजबूत होत नाही. त्यामुळं ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत एकेकाळी आमचा पक्ष मजबूत होता, मधल्या काळामध्ये पराभव आला. त्याच्यावरती आत्मचिंतन करून पुन्हा एकदा पंचायतीपासून संसदेपर्यंत आम्ही मजबूत होतोय. लोकांच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही पुन्हा एकदा त्या पद्धतीनं पुढे येतोय. याचा आनंद लोकशाहीवादी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांना विचार करण्यासाठी आणि तो आनंद तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांना. ठीक आहे. मी अजित चव्हाणांकडे जातो. अजितजी, पुन्हा एकदा भाजप म्हणजे असा एक जोक केला जातो की भाजप असं म्हणतं की जिकडे आम्ही सत्तेत येतो, बहुमत मिळवतो, तिथे तर सत्तेत येतोच, पण जिथे आम्ही अल्प जागा कमी असतात, काठावरचं बहुमत असतं, बहुमत नसतं, तिथे तर आम्ही गॅरंटेड सत्तेवर येतो. माझा आपल्याला हिमाचल बद्दलचा सवाल आहे. आताची आकडेवारी अशीच राहिली तर सत्ता तुमच्या हातून जाण्याची शक्यता आहे. भाजप कसं बघतंय हिमाचल बाबतीत? अजित प्रसन्नजी, बोला. निवडणुकीची त्या ठिकाणी जाऊन आलो होतो. हिमाचल प्रदेश प्रत्येक परिसराचं किंवा भागाचं साधारणतः एक मानसिकता असते ती आपण लक्षात घेतली पाहिजे. हिमाचल प्रदेशची जनता ही आलटून पालटून सत्ता देण्याच्या मानसिकतेमधली आहे आणि अजून हिमाचल प्रदेशचा निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. आमचे तिथले जे नेते आहेत जयराम ठाकूरजी, त्यांच्या संघटन शक्तीवरती ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अगदी बूथ पातळीपर्यंत त्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. त्यामुळे निश्चितपणे आता हे जे कल आहेत, हळूहळू जसे जसे निकाल समोर येतील तसं तसं हिमाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये आपण अधिक विश्लेषण करू. पण हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही सत्ता राखू असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा माइंडकरांकडे जातो. माइंडकरजी, हिमाचल बाबतीत भाजपचं मत पाहता काही वेगळं वाटतंय? काही होऊ शकेल? मी सांगितलं ना 34 म्हणजे ते असं म्हणतात ना, निकालाच्या नंतर भाजपचं पॉलिटिक्स हे निकालानंतर सुरू होतं. आतापर्यंत जवळपास 2014 पासून 200 आमदारांची तर यादी आपणच राज्यांपासून केली जाते. आणि जेव्हा जेव्हा मी हा मुद्दा मांडलेला डिस्कशन मध्ये असेल किंवा आता तू नाही विचारला पण अनेकांनी मला विचारलेलं आहे, काँग्रेस आधी इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या काळात अशा प्रकारची पक्षांतरं झाली नाहीत का? मग आम्ही केलं तर काय बिघडलं? अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा डिफेन्स असतो. याचं साधं उत्तर असं आहे, पक्षांतरबंदी कायदा हा राजीव गांधींच्याच काळात त्याला स्ट्रेंथन केला गेला. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात हे आपण मान्य करूया. तो कायदा तुम्ही अजून चांगला कडक करू शकता. या मोठ्या प्रमाणात बॅगांचं जे पॉलिटिक्स सुरू आहे किंवा जो आपण खुलेआम चर्चा करतोय आणि हे पूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे, देशभरात सगळं डिस्कशन होत आहे आणि ही लोकशाहीची सर्वात मोठी थट्टा आहे की आपण बोलतोय की 34 झाले तर कोणीतरी 2 आमदार दुसऱ्या पक्षाचे राजीनामा देतील आणि पुन्हा जो पक्ष यायला नको तो सत्तेवर येऊ शकेल किंवा जो रेसमध्ये मागे येतो. ओके. हे मला एक प्रश्न अजित चव्हाणांना विचारायचा आहे आणि त्यानंतर आपण जरा आता विश्लेषणाकडे जाऊयात. आता जवळपास निकाल स्पष्ट आहे. हिमाचलसाठी थोडंसं थांबावं लागेल, पण बेसिक निकाल स्पष्ट झालेला आहे. हिमाचलच्या बाबतीत कदाचित धक्कादायक आलं तर आपल्याला बघावं लागेल. मी माझा अजित चव्हाणांना प्रश्न आहे. अजितजी, आताचा गुजरातचा निकाल पाहता इतका चांगला परफॉर्मन्स आहे. 140 आकडा आधीचा किती होता? 100च्या आसपासचा होता. आता 140 पेक्षा जास्त झालेला आहे.
अशा वेळी तुमचे सध्याचे मुख्यमंत्री कायम राहतील का? त्यांना खरं तर त्यांचा अधिकार बनतो, त्यांच्या नेतृत्वात लढवली गेली निवडणूक. प्रसन्नजी, आपल्या प्रश्नाचा रोख मला कळाला. असा आहे, निवडणुकीच्या निकालानंतर संसदीय लोकशाही आहे, त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं मतही विचारात घेतलं जाईल. पण मी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत सी आर पाटील साहेब आणि बाकीची इतर मंडळी, त्या सगळ्यांशी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा निश्चित मार्गदर्शन मागवलं जातं. आपले सर्व सदस्य निवडून आल्यानंतर त्या सदस्यांच्या मधून संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून आपण अजित मला तुमची अडचण कळली. मला अजित आणि अजित, मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही पहिल्यांदा एकेकाळी तुम्ही आमचे सहकारी होता अँकर म्हणून, पण आता सुद्धा तुम्ही बरोबर बेरिंग धरलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे इतका ट्रिकी क्वेश्चन आहे की असं उत्तर काही दिलं गेलं तर फोन येईल तुम्हाला, आणि मला माहिती आहे तुम्हाला उत्तर देता येणार नाही. पण तुम्ही लक्षात घ्या, जिथे ज्या माणसाच्या नेतृत्वाखाली इतकं बहुमत मिळतं की जे आधीची सुद्धा मिळालं नव्हतं, अशा वेळी ऑब्व्हियसली त्याचं नाव पुढे आलं पाहिजे. इतर ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करता, मग म्हणता बघा आमचा मोदी. तुमचे कोण आहेत काँग्रेसचे? माइंड कर, माझा तुम्हाला प्रश्न आहे. हे या संस्कृतीच्या पलीकडे आम्ही जातो, हा भाजपचा दावा होता. बघा आम्ही प्रादेशिक नेतृत्वाला कसा पुढाकार देतो. आज भाजपच्या प्रवक्त्याला, इकडे अजित चव्हाण हा मुद्दा नाहीये, कोणी प्रवक्ता असो, आज भाजपच्या प्रवक्त्याला का नाही सांगतायत अरे हो 140 जागा मिळवल्या आमच्या मुख्यमंत्र्याने, तोच मुख्यमंत्री परत असेल, असं का नाही सांगतायत? आता त्याचं उत्तर एवढंच आहे, अजित आपला मित्र आहे, तुझाही मित्र आहे, त्याला शुभेच्छा, तो राजकारणात पुढे जाऊ दे. पण प्रश्न असा आहे, चुकून जर का असं एखादं वाक्य अजित बोलला आणि ते जर का स्ट्रॅटेजीच्या बाहेर असेल तर त्याचं काय होईल हा प्रश्न मिटला. त्याच्यामुळे आपण तसं त्याला सोडून देऊया, तो अजितचा फार मोठा अंतर्गत प्रश्न असेल. मागाशी जे बाळाजी जे बोलले ते वाक्य, त्या वाक्य त्या एका शब्दाकडे, हे सगळं आपण अध्यक्षीय पद्धतीकडे चाललेलो आहे. हा सगळा वन मॅन शो सुरू आहे. कारण इथे अजित एक वाक्य जे संसदीय पद्धतीला अनुकूल असं बोलला तर त्याचे परिणाम डायरेक्ट दिल्लीपर्यंत जाऊ शकतात. लगेच मी हेही कबूल करतो की यावर लगेच एखादा भाजपचा प्रवक्ता मला काउंटर करेल, इंदिराजींच्या काळात तसं नव्हतं का? एकेकाळी तसं असेलही, हे पण मी अनालिस्ट म्हणून मान्य करतो, मी नाही डिनाय करत नाही. परंतु त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत आहे, झालेली आहे. अँटी डिफेक्शन लॉ आलेले आहेत. आपल्याला याच्या पुढे जायचं आहे की पुन्हा मी त्याच मुद्द्यावर होतो की पुन्हा 34-34 झाले किंवा 35-33 झाले तर 4 राजीनामे घेऊन हिमाचलमध्ये भाजपचाच झेंडा, कारण तिथे नरेंद्र मोदी एकेकाळी प्रचारक म्हणून होते म्हणून लावायचा आहे आणि येणं केनं प्रकाराने लावायचं आहे. मला असं वाटतं आपण तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा या क्षणी आहे आणि त्या मुद्द्यावर आपण अजितकडनं अपेक्षा नाही, अजितने त्या विषयावर बोलू नये असा माझा त्याला मित्र म्हणून सल्ला आहे.